मागील काही वर्षात चांदीने आपल्याला चांगले रिटर्न्स दिले आहेत. आपण हे ऐकत असतो की त्यांचा इंडस्ट्रियल वापर जो आहे तो वाढत चालला आहे. त्यामुळे आज कुठे इन्व्हेस्ट करायचं हा विचार जेव्हा डोक्यात येतो तेव्हा ते सोन्यात करावं की चांदीमध्ये की शेअर मार्केटमध्ये म्हणजेच इक्विटीमध्ये असा प्रश्न आपल्याला जनरली पडतो. मग नेमका यामधील बेस्ट पर्याय कोणता? सोने, चांदी की इक्विटी? आणि जर आपल्याला चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कोणत्या प्रकारे आपण चांदीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला सोने आणि चांदी यावर फोकस करायचा आहे ना, तेव्हा यामध्ये 4 महत्त्वाचे पॉईंट लक्षात घेणे फार गरजेचं आहे. यामध्ये सर्वात पहिला पॉईंट सोने आणि चांदी याच्या भावाची तुलना, म्हणजे याचा जो रेट आहे त्या रेटची जी आहे ती तुलना. काही वर्षांपूर्वी 50 ते 65 ग्रॅम चांदीच्या किमतीत 1 ग्रॅम सोनं येत होतं. म्हणजेच जर तुम्हाला 50 ग्रॅमपेक्षा कमी चांदीच्या बदल्यात 1 ग्रॅम सोनं मिळालं असेल तर याचा अर्थ की चांदी आता महाग आहे. आणि जर तुम्हाला 1 ग्रॅम सोन्याच्या बदल्यात 65 ग्रॅम चांदीपेक्षा जास्त चांदी द्यावी लागत असेल म्हणजेच याचा अर्थ चांदी आता सोन्याच्या तुलनेत स्वस्त आहे. हेच प्रमाण सध्या काय आहे ते आता आपण पाहूया. म्हणजेच सध्याच्या घडीला जर विचार करता 84 ग्रॅम चांदी लागेल जर तुम्हाला 1 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर. या दोन ज्या आपण तुलना केल्या यावरून आता चांदी आपल्याला स्वस्त वाटत असेल, पण या फक्त एका गोष्टीचा विचार करून आपल्याला चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. म्हणजे या फक्त एका गोष्टीचा विचार करता आपल्याला चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. कारण अजून आपले जे आहे 3 पॉईंट समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. त्या 3 पॉईंट आपण पाहिल्यानंतर आपण ठरवू शकतो की सोने बेस्ट आहे की चांदी बेस्ट आहे. तर दुसरा पॉईंट जो आहे यामध्ये की कशा प्रकारे जे आहे ते रिटर्न सेफ आहेत, म्हणजे कशामध्ये जे आहे ते रिटर्न सेफ आहे, चांदीमध्ये की सोन्यामध्ये. आता एकंदर डाटाचा अभ्यास जर केला तर लॉंग टर्ममध्ये चांदी ही इक्विटी एवढ्याच किमती ज्या आहेत त्या वरखाली होत असतात. म्हणजे चांदीच्या ज्या किमती आहेत त्या इक्विटी म्हणजे शेअर मार्केटप्रमाणेच वरखाली होत असतात लॉंग टर्ममध्ये देखील. आणि शॉर्ट टर्ममध्ये देखील जे आहे ते इक्विटीमध्ये जेवढी रिस्क आहे तेवढीच रिस्क ही चांदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आणि जे रिटर्न्स आहेत जेवढे इक्विटी रिटर्न देते त्याच तुलनेत चांदी देखील आपल्याला रिटर्न्स देत असताना आपल्याला दिसते. पण या सगळ्यामध्ये जर विचार केला सोने सेफ राहतं, कारण मार्केट जरी वरखाली झालं तरी सोन्याचे भाव जास्त वरखाली होत नाहीत आणि योग्य रिटर्न देखील मिळतात. म्हणजेच या पॉईंटमध्ये सोने हे चांदीपेक्षा चांगले ठरले. आता तिसरा पॉईंट आहे म्हणजेच या जगाचा तिसरा पॉईंट आहे वापर म्हणजे युजेस. म्हणजेच जगात कोणत्या धातूचा जास्त वापर केला जातो. सर्वात पहिल्यांदा चांदीचा विचार करता गेल्या काही वर्षात चांदीचा इंडस्ट्रियल वापर वाढला आहे आणि तो अजूनही वाढत चालला आहे. इलेक्ट्रिकल गाड्या असतील, सोलर पॅनल असेल किंवा इलेक्ट्रिकल पार्ट असेल याचा वापर आपल्याला वाढताना दिसतोय आणि त्यामध्ये चांदीचाही वापर आपल्याला वाढताना दिसतोय. पण जर याचा उलट विचार केला, सोन्याचा विचार करता आपण त्याला एक सेफ इन्व्हेस्टमेंट समजतो. म्हणजेच जेव्हा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन धोक्यात असतात, म्हणजेच मार्केट्स पडत असतं किंवा रिअल इस्टेट पडत असतं किंवा बॉन्डच्या किमती वरखाली होत असतात, तेव्हा अशा वेळी आपण काय करतो की सोने जे आहे किंवा गोल्ड इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपण सेफ मानतो किंवा ती जागा आपल्याला सेफ मानतो की जिथं तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते सेफ ठेवू शकतात. आणि आपण जर पाहिलं की सोन्याचा इंडस्ट्रियल वापर होत नसेल पण त्याची स्वतःची एक जागतिक किंमत आहे. जागतिक किंमत म्हणजे की त्याला एक म्हणजे इंटरनॅशनल व्हॅल्यू आहे की त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत, त्याला एक वेगळं महत्त्व हे इंडस्ट्रियल मार्केटमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे दोघांचा उद्देश म्हणजे जो आहे या पॉईंटने विचार करता तो वेगवेगळा आहे. त्यामुळे इथे कोणीही म्हणजे सोनं किंवा चांदी हे दोन कोणीही यामध्ये वरचढ ठरत नाही. आता पाहूया चौथा पॉईंट म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचा वेगळा पर्याय म्हणजे डायव्हर्सिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ असा की आपण सोने असेल किंवा चांदी असेल यामध्ये गुंतवणुकीचा विचार केव्हा करतो, जेव्हा माझा रिअल इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट झाली आहे, स्टॉक मार्केटमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट झाली आहे, म्हणजे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपली झालेली असते आणि जेव्हा सर्व काही सेक्टर धोक्यात आले तरी आपला काही पैसा आपल्याला असं वाटतं की सुरक्षित राहायला पाहिजे, तेव्हा जे आहे ते आपण सोने असेल किंवा चांदी असेल यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो. मग अशा वेळी सोने आणि चांदी याची जर तुलना केली तर ती कशा प्रकारे करता येईल, तर आपण पॉईंट नंबर 2 मध्येच पाहिलं की चांदी आणि शेअर मार्केट हे सारखेच जे आहे ते वरखाली होत असतात. म्हणजे यांचा रेट जो आहे प्राईस आहे ती सारखेच वरखाली होत असते. आणि चांदीमध्ये रिटर्न्स देखील काय आहेत, रिटर्न्स जे आहेत चांदीमध्ये ते देखील खूप आहे कमी.
याचं कारण म्हणजे चांदीचा इंडस्ट्रियल वापर देखील आहे. याचं कारण म्हणजे चांदीचा इंडस्ट्रियल वापर देखील आहे आणि चांदीची इंडस्ट्रियल डिमांड जर कमी झाली तर त्याचा थेट परिणाम चांदीच्या किमतीवर होतो. म्हणून या पॉईंटमध्ये सोन्यात गुंतवणूक योग्य ठरते. म्हणजेच या सर्व पॉईंटचा विचार करता तर सोने हे कधी पण योग्य आणि एक योग्य उत्तम इन्व्हेस्टमेंट पर्याय म्हणून वापरला जातो. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की वेगवेगळे 4 पॉईंट जे आहेत ते सोने वर्सेस चांदी याच्यामध्ये कशामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर याच्यामध्ये जे आहे ते सोनं या ठिकाणी जे आहे ते वरचढ ठरताना आपल्याला दिसतंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.